नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बॉर्डर रांगोळी डिझाईनचा। आजची रांगोळी खूपच सोपी। आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचे टिपके आपल्याला ठेवून द्यायचे। एक एक टिपका करून आपल्याला डबल लाईन इथं ओढून घ्यायची, म्हणजे डबल लाईन आपल्याला पांढरे टिपके ठेवून द्यायचे। तुम्हाला किती लांब सडक रांगोळी काढायची त्यानुसार तुम्ही टिपके ठेवायचे। जे पांढरे रांगोळीचे टिपके ठेवले त्यामधून सर्कल तयार करून त्यामध्ये आपल्याला केशरी कलर किंवा लाल कलर भरून घ्यायचे। तुम्ही कुठलाही कलर त्यामध्ये भरू शकतात। केशरी कलरच्या मधोमध आपल्याला हिरवा कलर घालून घ्यायचे। असं करत आपल्याला प्रत्येक डॉटमध्ये केशरी कलर भरून घ्यायचे। वर आपल्याला 3-3 टिपके ठेवून द्यायचे पांढऱ्या रांगोळीचे। तुम्ही पांढऱ्या रांगोळी वापरली, तुम्ही कलरफुल वापरली तरी पण चालतं, पण ह्या रांगोळ्या दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि काढायला अगदी सोपे असतात। आता प्रत्येक टिपक्यांच्या वर आपल्याला 3-3 डॉट ठेवून द्यायचे। माचीची काडी किंवा अगरबत्तीची काडी आहे त्यानेच आपल्याला असे आतमध्ये ओढून एक लांब लाईन ओढून घ्यायची। अशी आपल्याला पाकळ्यांची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची। ते मधोमध 4 टिपके आहेत, त्याच्या मधोमध आपल्याला एक एक पांढरा टिपका इथं ठेवून द्यायचा आहे। आता जे आपण 3-3 टिपके ठेवले त्यावर आपल्याला हळदी कलर भरून घ्यायचे। हळदी कलर घाला किंवा कुठलाही कलर घाला। जो पांढरा टिपका ठेवला आहे तिथं अगरबत्तीच्याच मधीनं असं आपल्याला डिझाईन इथं तयार करून घ्यायची। एक उभी एक आडवी अशी एक चौकोनमध्ये डिझाईन तयार करून घ्यायची। ही रांगोळी खूपच सोपी असते, बघता क्षणी तुम्ही काढायला घाल एवढी सुंदर आणि छान आहे। जिथं आपण इथं डिझाईन तयार केली होती पांढऱ्या रांगोळीवर तिथं आपल्याला हिरवा कलर घालून घ्यायचा आहे। आजची रांगोळी डिझाईन आपली इथं कंप्लीट झाली। तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।